नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण एक वेगळ्या विषयावरती भेटत आहोत। हा व्हिडिओ आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाचा असेल, आपली आर्थिक प्रगती करून देणारा असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये जे गोल्स असतील ते निश्चितच पूर्ण करून देणारा असेल। 10 लोकांच्यापैकी कमीत कमी 5 लोक तरी हे जाणून आहेत आज की SIP आपण करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतो। SIP तुम्ही केली का असं आपण एकमेकाला विचारतो, पण SIP म्हणजे काय आणि ती कुठे करायची? आज SIP बद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। SIP म्युच्युअल फंडमध्ये करता येते, स्टॉक्समध्ये करता येते। आता SIP हा शब्द त्याचा पूर्ण लॉंग फॉर्म असा आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, की ज्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टमेंट करतो। जी रक्कम आपण दर महिन्याला ठरवतो त्या दर महिन्याच्या त्याच तारखेला तीच रक्कम आपल्या बँकेमधून म्युच्युअल फंडमध्ये परस्पर जाते। त्यामुळे आपल्याला गुंतवणूक करण्यासंदर्भात आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीने गुंतवणूक ही सिस्टमॅटिकली होत राहते। म्हणून याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हटलं जातं। हा म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मार्फत गुंतवणूक करता येते। मग आपण गुंतवणुकीचा विषय काढला की प्रत्येकजण म्हणतो, अहो नाही रे, अहो इतका महागाई झालेली आहे, इतका खर्च वाढलेला आहे आणि गुंतवणुकीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही कशी गुंतवणूक करणार? तर मित्रांनो, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला किती पैसे पडतात याची आवश्यकता नाही, आपण कशी गुंतवणूक करू शकतो हे सोल्युशन प्राप्त करणं गरजेचं आहे। जे नोकरदार आहेत त्या लोकांना प्रत्येक महिन्याला पगार मिळतो, त्यामुळे ते सिस्टमॅटिकली दर महिन्याच्या पगारातून थोडीशी रक्कम काढून आपण गुंतवणूक करू शकतो। लोकांचा ग्रह आहे की गुंतवणूक म्हणजेच लमसम, म्हणजे मी 2 लाख टाकले, 5 लाख टाकलेत, पण माझ्याकडे काही पैसे नाहीत, मी एवढी मोठी रक्कम कशी गुंतवू? तर ज्या लोकांचा पगार चालू आहे ते लोक आपल्या महिन्याचा जो खर्च आहे तो भागवल्यानंतर जी रक्कम आपली शिल्लक राहते ती रक्कम या SIP मध्ये टाकू शकतात। तर मी रक्कम किती टाकू शकते? कमीत कमी 500 रुपयाचे आपण काही प्लॅन्स आहेत, काही ठिकाणी 1000 रुपये ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये रक्कम आपण गुंतवून आपलं भविष्य निश्चिंत करू शकतो। मित्रांनो, SIP हा शब्द फार पॉप्युलर आहे, सर्व लोकांना SIP हा शब्द माहिती आहे आणि हे इन्व्हेस्टमेंटमधलं एक परफेक्ट सोल्युशन आहे। SIP ही लॉंग टर्म करू शकतो, जेणेकरून आपल्याला वेल्थ क्रिएशन करता येते, वेल्थ बिल्डिंग करता येते। तर SIP ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये करता येते। एक तज्ज्ञ ॲडवायझरच्या मार्गदर्शनाने आपण गुंतवणूक करू शकतो। आपल्याला पगार चालू आहे, त्यामुळे दर महिन्याला आपला पगार मिळतो आणि त्या पगारातील मिळणारी रक्कम थोडीशी 5000 असेल, 10000 असेल, 15000, 20000 जी काय आपल्याला शक्य असेल ती रक्कम टाकून आपण SIP स्टार्ट करू शकतो। कधी करू शकतो? ज्या वेळेला आपला पगार स्टार्ट होईल त्यावेळेला आपण SIP करू शकतो। पुढच्या महिन्याची 5 तारीख, 7 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख या तारखा आपण SIP साठी निवडू शकतो, जेणेकरून आपले त्या तारखेला आपणाला विचार करण्याची गरज नाही, आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ही रक्कम म्युच्युअल फंडमध्ये परस्पर जमा होते। आणि याच्यासाठी आपलं एक डीमॅट अकाउंट असेल, हे डीमॅट अकाउंट आमची फर्म आपल्याला फ्रीमध्ये ओपन करून देते। आपल्याकडे जर KYC डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे आपल्याकडे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मेल ID असेल, त्यानंतर आपला लोकेशन ॲड्रेस असेल आणि आपला मोबाईल हा बँकेला आणखी ह्याला आधारला लिंक असेल, तर आपण KYC डॉक्युमेंटच्या आधारे डीमॅट अकाउंट ओपन करून SIP स्टार्ट करू शकतो। मित्रांनो, ही जी SIP आहे ही जर आपण स्टार्ट केली तर याच्यामध्ये रेग्युलर आपल्याला इन्कम मिळत असल्यामुळे रेग्युलर आपण इन्व्हेस्टमेंट करतो। त्याच्यामुळे जसं आपण बँकेमध्ये RD करतो त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करू शकतो। जर आपण पोस्टामध्ये आपण जर RD केली तर त्याच सिस्टीमप्रमाणे इथं आपण ही दर महिन्याला गुंतवणूक करणारी योजना आहे, त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो। आता इथे जर आपण उदाहरण घेतलं, समजा एखाद्या व्यक्तीनं 10000 रुपये दर महिन्याला SIP मध्ये गुंतवले आणि असं त्याला रिटायरमेंटसाठी 25 वर्षाचा कालावधी असेल आणि तो 25 वर्ष जर त्याने जर गुंतवली ही रक्कम, तर ही रक्कम ती गुंतवल्यानंतर त्याला किती रक्कम शेवटी प्राप्त होते? मित्रांनो, ॲव्हरेज आपण 12% रिटर्न जर घेतला, कारण ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे 12% आरामात मिळतात। जर आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आपण 12%, 15%, 17%, 20% पर्यंत रक्कम आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात। पण आपण कमीत कमी इथं रिटर्न धरला 12%, तर एखाद्या व्यक्तीने 10000ची दर महिन्याला SIP केली असेल, 25 वर्ष केली, तर त्या व्यक्तीला 10000 मध्ये 12%प्रमाणे 1,70,00,000 रुपये मिळतात। विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये करोडपती होणं किती सोपं आहे। फक्त आपण स्टार्ट कधी करू शकतो? ज्या वेळेला ही माहिती मला मिळाली त्यावेळेला आपण ही स्टार्ट करू शकतो। मग लोक म्हणतात, माझं वय जास्त आहे, माझं वय कमी आहे, मला पगार जास्त आहे, मला पगार कमी आहे। आपण ॲडवायझरच्या मार्गदर्शनाखाली आपली SIP स्टार्ट कशी करायची ह्याचा मार्ग आपण घेऊ शकता आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या देशातला हा श्रीमंत होऊ शकतो।
दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या SIPचा फायदा एवढा मोठा कसा होतो, तर याच्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो. 25 वर्षाचा मोठा कालावधी असल्या कारणाने दर वर्षाला आपण जे गुंतवलेल्या रकमेवरती 12% रक्कम त्याच्यामध्ये प्राप्त होते. ती रक्कम पुन्हा गुंतवली जाते आपल्या मूळ रकमेसोबत आणि पुन्हा आपला त्याच्यामध्ये SIPचा इन्स्टॉलमेंट ॲड होतो. अशा पद्धतीने ही रक्कम मार्केटमध्ये गुंतत जाते आणि त्यामुळं कंपाऊंडिंगचा फार मोठा याच्यामध्ये परिणाम होतो, इम्पॅक्ट मिळतो आणि त्यामुळं आपल्याला वेल्थ बिल्डिंग चांगल्या पद्धतीनं होतं. म्हणून या 21व्या शतकामध्ये वेल्थ बिल्डिंगचं परफेक्ट सोल्युशन कुठलं असेल तर SIP आहे आणि ही SIP म्हणजे या जगातलं एक मिरॅकल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मी एक दुसरं मिरॅकल सांगू इच्छितो. दुसरं मिरॅकल असं आहे की जी आपण गुंतलेली रक्कम आहे याच्यामध्ये याचा विचार करता मला जो पगार मिळतो तो दर वर्षाला मला माझा पगार वाढतो आणि जो दर वर्षाला पगार वाढतो त्या पगारातली वाढलेली रक्कम आपलीही खर्चच होते आणि बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्याकडून न कळत अनावश्यक रकमा खर्च होतात कारण पैसा अवेलेबल आहे. जर आपण तो मिळणाऱ्या पैशामधील ठराविक रक्कम उदाहरणार्थ जर वर्षाला 1,000 रुपये आपण वाढ केली, म्हणजे यावर्षी माझी 10,000ची SIP सुरू होईल, पुढच्या वर्षी माझी 11,000ची SIP सुरू होईल, त्याच्या पुढच्या वर्षी माझे 11,000 प्लस 1,000 अशा पद्धतीनं सुरू होईल आणि मी 25 वर्ष जर SIP केली तर मला किती याच्यामध्ये वेल्थ क्रिएशन मिळेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे शॉक बसेल, धक्का बसेल. आपल्याला 10,000च्या रकमेमध्ये जी प्राप्त झालेली रक्कम होती ती 1,70,00,000 होती. तर या ठिकाणी 1,70,00,000च्या ऐवजी त्याच सिस्टीममध्ये त्याच व्यक्तीला स्टेपअप करून म्हणजे 1,000 रुपयेचा दर वर्षाला ॲड करून मिळणारी जी रक्कम आहे ती जवळपास 2,85,00,000 रुपये मिळते. शॉक बसला ना? कारण हे या 21व्या शतकातलं एक मिरॅकल आहे. प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होता येतं पण मार्ग माहिती नाही कसं होता येतं. तर मित्रांनो, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण कोणत्याही डिस्ट्रीब्युटरला, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला आणि जर आपण हा व्हिडिओच्या मार्फत आम्हाला संपर्क करायचा असेल तर माझे कॉन्टॅक्ट नंबर मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्याच्यावरती मला मोबाईलवरती आपण कॉल करू शकता, मला मेल करू शकता आणि मग आपण संपर्क करून संपूर्ण माहिती घेऊन आपल्या आयुष्यामधील करोडपती होण्याची जी स्वप्न आहेत, स्वप्न ही आपली पूर्ण करू शकता. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना हा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. लाईक केल्यानं आम्हाला उत्साह येतो की पुन्हा व्हिडिओ आपण निर्माण करण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण निश्चित कॉल कराल अशी मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद.